नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आपल्या खूप साऱ्या ताईंच्या मागणी होती की ताई मागील देखील प्रोसिडिंग टाका. तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जून, जुलै आणि ऑगस्ट 3 महिन्याचं जे आपल्याला ECC डे कार्यक्रम साजरा करतो, तर त्या कार्यक्रमाचं जे प्रोसिडिंग मी लिहिलेलं आहे, तर 3 महिन्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तिघही महिने मी तुम्हाला प्रोसिडिंग दाखवणार आहे. आणि याच्यानंतर तुमची मागणी आली तर परत फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशा 3 महिन्याचं देखील प्रोसिडिंग मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे 4 महिन्याचं मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्याचं देखील प्रोसिडिंग बाकी राहिलेलं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून जर मागणी आली तर नक्कीच टाकेल. पण आज आपण जून, जुलै आणि ऑगस्ट याचं प्रोसिडिंग बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती विषय होता आपला जून महिन्याचा बालकांचा अभ्यासक्रम आणि महत्त्व, याबद्दल पालकांशी आपल्याला संवाद करायचा होता. हा आपला विषय होता. आता त्याच्यातील जी प्रोसिडिंग आहे, तुम्हाला वाटत असेल तर मी वाचून दाखवत नाही, फक्त मी मध्ये मध्ये बोलते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. जवळजवळ पॅटर्न जो आहे तो एकसारखाच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती त्या कार्यक्रमाचं ते उद्देश होतं, तर ते थोडक्यात उद्दिष्ट मी तुम्हाला सांगते की आपल्याला जो कार्यक्रम होता, तर आपल्याला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांना बाल विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांची व उपक्रमाची माहिती घेणे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंगणवाडी केंद्रामध्ये जे आपण 4 बालपोपरे जे तयार करतो, तो त्या आधारित आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा होता. आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने बालकांचा विकास होतो हे देखील आपल्याला पटवून द्यायचं होतं. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पालकांचे 2 गट करायचे होते. आणि पहिल्या गटाला आपल्याला शारीरिक विकास आणि भाषा विकास असे उपक्रम करण्यासाठी द्यायचे होते, म्हणजे मूल आणि पालक असे एकत्र आपण ते करत असतो. आणि दुसऱ्या गटाला आपल्याला बौद्धिक विकास आणि सर्जनशीलता विकासाचे उपक्रम आपण करण्यासाठी देणार होतो. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं जे आहे की पालकांना त्याच्यानंतर आपल्याला स्वतः अंगणवाडी सेविकेला सांगायचं होतं किंवा आपल्याला ते करून दाखवायचं होतं. आणि आपण करून दाखवल्यानंतर पालकांनी तो उपक्रम करायचा होता. म्हणजे एखादं नुसतं सांगून पण लक्षात येतं, पण एखादी ॲक्टिव्हिटी लक्षात जर आली तर आपण स्वतः ती करायची होती. मी त्याच पद्धतीने प्रोसिडिंगमध्ये देखील लिहिलेलं आहे, स्क्रीनवर सुरू आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही जी प्रोसिडिंग आहे ती लिहू शकता. बघा, एवढीच ती प्रोसिडिंग आहे जून महिन्याची जी मी तयार केलेली आहे ती. आणि जे पुढचा आपला ECC डेचा कार्यक्रम असतो, तर त्या संदर्भात देखील आपल्याला पालकांना सांगायचं असतं. शेवट आपण आभार मानतो, आभार मानायचे असतात. आणि आपल्याला जे आपण ॲक्टिव्हिटी केल्या तर त्या ॲक्टिव्हिटी पालकांना परत तुम्ही अशा पद्धतीने घरी देखील 1 ते 2 ॲक्टिव्हिटी करा असं देखील आपल्याला सांगायचं असतं. परंतु प्रोसिडिंग खूप मोठी होती म्हणून काही मुद्दे मी घेतले नाही, परंतु तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनवर तुम्ही अजून त्याच्यात वाढवू शकता. तर बघा, अशा 2 टप्प्यांनी तुम्ही जी प्रोसिडिंग आहे ती लिहू शकता. आता ही झाली तुमची जून महिन्याची. आता आपण याच्यानंतर जी आहे ती जुलै महिन्याची देखील प्रोसिडिंग आता आपण याच्यानंतर बघणार आहोत. तर बघा, आपल्याला हा देखील आपण 10 जुलैला कार्यक्रम घेतलेला होता. आणि त्याचा विषय होता विविध गुणांचे प्रदर्शन म्हणजे टॅलेंट शो. तर आपल्याला भाषा कौशल्य या संदर्भामध्ये आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा तुमचं जर अंगणवाडी केंद्र लहान असेल तर आपल्याला जिथं बसता येईल पालकांना अशा ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता. आणि याच्यामध्ये आपल्याला पपेटचा जे आपण पपेट बनवलेले आहे, तर पपेट शोच्या माध्यमातून आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा होता. बघा, तो तुमच्यासमोर प्रोसिडिंग आहे बघा अशा पद्धतीने. तर बघा, हा कार्यक्रम आपण 10 जुलैला घेतला. तर त्या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट होतं तर बालकांचा आत्मविश्वास वाढवणे, बालकांमधील विविध गुण कौशल्य विकसित होण्यास संधी उपलब्ध करून देणे असा होता. त्यामुळे ह्या कार्यक्रमात आपल्याला पपेटचा वापर करून आपल्याला त्याच्यामध्ये गाणी असतील, गोष्टी असतील, नक्कल करणे असेल, नाटिका असेल, रोल प्ले असेल, तर अशा आपल्याला असे उपक्रम घेऊन आपल्याला भाषाविषयक म्हणजे आपल्याला भाषाविषयक हे उपक्रम आपल्याला करून घ्यायचे होते. आणि प्रत्येक उपक्रमात आपल्याला पालकांचा सहभाग घ्यायचा होता. आणि पालकांसोबत त्या बालकाचा देखील आपल्याला सहभाग घ्यायचा होता. आणि अंगणवाडीमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध कृतीमधून आपल्याला भाषा विकास कसा होतो हे देखील आपल्याला सांगायचं होतं. म्हणजे आपण जे घेतो, जे होतं, तर त्या माध्यमातून कसा विकास होतो हे देखील आपल्याला पालकांना पटवायचं होतं. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिला तर विविध कृतीमधून बघा हे झालं वयोगटा. आणि आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची होती की वयोगटानुसार मुलांच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, त्यानुसार वेगवेगळे उपक्रम आपण घेत असतो. आणि
त्याच पद्धतीनेच त्या बालकांची जी विकासाची सुरुवात होते ती ह्या पद्धतीने होत असते. म्हणजे 3 वर्षाचं बालक आणि 4 वर्षाचं बालक किंवा 5 वर्षाचं बालक याच्यामध्ये काहीतरी समज घेण्याचा जो आहे तो फरक असतो. म्हणून त्याच्या वयोगटानुसार त्याला त्या ॲक्टिव्हिटी आपण अंगणवाडी केंद्रामध्ये घेत असतो आणि त्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कुठला फायदा होत असतो हे देखील आपल्याला या विषयावर आपल्याला चर्चा करायची होती. आणि जे कार्यक्रम किंवा जे उपक्रम आपण अंगणवाडी केंद्रामध्ये घेतले ते उपक्रम पालकांनी देखील घरी घ्यायचे होते असं आपल्याला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधायचं होतं. जे उद्देश होता आपलं ते. आणि हे केल्याने काय होणार की तुम्ही घरी देखील पालकांनी म्हणजे आपण इथं घेतो परंतु आपल्याकडे कमी वेळ राहतं बालक आणि पालकांजवळ जास्त वेळ असतं. त्याच्यामुळे त्यांनी मुलाला जवळ घेऊन आई असतील, वडील असतील, आजी आजोबा असतील तर वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी गप्पा करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणं, एखादं गोष्ट सांगणं, याच्यामुळे त्यांचं काय होणार आहे, त्यांचा भाषा विकास होणार आहे आणि ते होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. जिथं आत्मविश्वास वाढतो तिथं कुठलीही गोष्ट ही शक्य होत असते. अशा पद्धतीने बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी खूप मदत होणार आहे. म्हणून आपल्या दर महिन्याला ECCD हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. तर मी तुम्हाला जुलै महिन्याचं देखील प्रोसिडिंग स्क्रीनवर सुरू आहे, तुम्ही अशा पद्धतीने लिहून घेऊ शकता. आता याच्यानंतर आपण ऑगस्ट महिन्याचं देखील प्रोसिडिंग पाहणार आहोत. बघा एवढंच आहे, जे आहे जुलै महिन्याचं जे प्रोसिडिंग आहे ते एवढंच आहे. परत 1 मिनिटासाठी मी स्क्रीनवर चालू ठेवते जेणेकरून तुम्हाला कोणाला लिहायचं असेल तर तुम्ही नक्कीच ते लिहून घेऊ शकता. बघा अशा पद्धतीचं प्रोसिडिंग आहे. आता याच्यानंतर आपण ऑगस्ट 2026 म्हणजे आपण जे काल कार्यक्रम साजरा केला तर त्याचा देखील आज प्रोसिडिंगचे व्हिडिओ जी प्रोसिडिंग आहे ती देखील मी तुम्हाला आता दाखवते. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चालू आपण जो काल कार्यक्रम राबवला तर त्या कार्यक्रमाचा उद्देश काय होता, तर मुलांच्या विकासाच्या टप्प्याबाबत चर्चा करणे. मी तुम्हाला 9 तारखेच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की आता सध्या पूर्ण महाराष्ट्रावर एक ट्रेनिंग प्रोग्राम सुरू आहे, नवचेतना आधारशिला. तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवचेतना जे आहे म्हणजे 0 ते 3 वर्षाचं जे बालक आहे तर त्याच्यामध्ये देखील अगदी जन्मापासून बालकामध्ये विकास प्रोसेस ही सुरू होऊन जाते. तर बघा आता त्याचं प्रोसिडिंग तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे आणि नंतर मी बोलत जाते. तर 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांचा जो विकास आहे तो विकास कशा पद्धतीने साध्य करता येईल याच्यासाठीचा जो आपला कालचा कार्यक्रम होता तो आपल्याला घ्यायचा होता. आणि आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये खास करून पिता पालक म्हणजे आपण बाबा पालक जे म्हणतात तर त्यांना खास करून बोलवायचं होतं. पण आपलं दुर्दैव असं आहे की आता सध्या अशी कामाचे दिवस असल्यामुळे आपल्याला पिता पालक हे कमी प्रमाणात उपलब्ध होतील. आता माझ्याकडे देखील 2 ते 3च पालक हे पिता पालक हे वडील पालक किंवा बाबा पालक हे उपलब्ध झाले होते आणि बाकीच्या माता होत्या. आणि जिथं शक्य आहे तिथं ज्यांनी बोलवलं त्यांचं खरंच खूप कौतुक. आणि जिथं जसं झालं परंतु आपला संदेश आपला मेसेज कारण की एकट्या आईवर हा जो बालकाचा विकास आहे तो शक्य नाही तर त्याच्यासाठी वडिलांनी देखील वेळ देणं महत्त्वाचं आहे. घरातील सगळ्यांनी बालकासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे जेणेकरून ते बालक आपल्याकडे 3 वर्षाचं होऊन येतं तोपर्यंत त्याचा जो विकास असतो तो खूप साऱ्या प्रमाणात होऊन मग ते बालक आपल्याकडे पुरुषशालेय शिक्षणाला आल्यानंतर त्याचा कशा पद्धतीने विकास साधला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचा आपला जो होता तो आपला आजचा कार्यक्रम कालचा कार्यक्रम होता. आणि कालच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला बघा स्क्रीनवर आता थोडं हे चालू देते त्याच्यानंतर मग पुढचं जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर चालू ठेवते. ताईंनो कसे हे जे कार्यक्रम असतात महिन्यातनं एकदा आपल्याला हे कार्यक्रम आपल्याला ECCD कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा कार्यक्रम घेतल्यानंतर त्याची प्रोसिडिंग देखील आपल्याला ठेवायची आहे. आपल्या खूप साऱ्या ताईंचं म्हणणं आहे की आपले सगळे रजिस्टर बंद सांगितले परंतु ठराविक रजिस्टर जसं वजनाचं रजिस्टर असेल, आहाराचं असेल, CBचं असेल तर हे रजिस्टर आपल्याला ठेवणं खूप महत्त्वाचं. त्यासोबत ECCD हे रजिस्टर THRचं असेल आणि ज्यांचे आर्थिक खर्च होतात असे रजिस्टर म्हणजे साधील खर्च असेल, CB कार्यक्रम असेल तर हे रजिस्टर देखील आपण अंगणवाडी केंद्रामध्ये ठेवणं अनिवार्य आहे. कारण की भविष्यामध्ये कधी ऑडिट झालं तर मग आपल्याकडे त्याचं काय प्रूफ असेल. म्हणून मी सगळ्या ताईंना सांगेल की तुम्ही CB कार्यक्रम असेल, साधील खर्च असेल, साडींचे बिलं असेल तर असे रेकॉर्ड अंगणवाडी केंद्रामध्ये ठेवा. आणि बाकीचे जे आपल्याला खूप सारे रजिस्टर आहेत तर ते रजिस्टर आपल्याला ठेवायचे नाहीत. आणि सध्या आपल्याला अहवाल भरायला कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मासिक अहवाल देखील काही भविष्यामध्ये हा नक्कीच येणार आहे. म्हणजे आपल्या मंथच्या शेवटपर्यंत ते रिपोर्टिंग तयार होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तेव्हा आपल्याला वजनांचं रजिस्टरची भविष्यामध्ये कदाचित गरज राहणार नाही. पण तोपर्यंत जोपर्यंत आपला संपूर्ण अहवाल येत नाही, आपण आत्ता आपण ऑफलाईन अहवाल भरत आहोत त्या सगळ्या गोष्टी येत नाही तोपर्यंत आपल्याला
वजनाचं रजिस्टर असेल, आहाराचं रजिस्टर असेल, तर हे रजिस्टर देखील आपल्याला ॲडिशनल पूरक आहाराचं रजिस्टर, ज्याच्यावरून आपल्याला लाभार्थ्यांची दैनिक उपस्थिती, त्याच्यानंतर बालकांचं किती दिवस बालकाने आहार खाल्ला ते हे दिवस, हे काढण्यासाठी आपल्याला ही माहिती असावी म्हणून पूरक आहाराचं रजिस्टर, त्याच्यामध्ये दोघी गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे दैनंदिन देखील आपण जे म्हणतो भाग 4, तो 4 आणि क आपण तिघही त्याच्यावरून भरू शकतो. आणि 21 दिवसाचे आहाराचे दिवस देखील आपण त्याच रजिस्टरवरून भरू शकतो. आणि वजनाचं रजिस्टर ते हे ठेवा. आणि आर्थिक इकॉनॉमिकल जे प्रॉब्लेम असतात किंवा आर्थिक जे रजिस्टर आपल्याला ठेवायचे, तर ते तुमचं CB आहे, त्याच्यानंतर साधील खर्च आहे, अजून इतर कुठलं असेल तर ते देखील तुम्ही अशा पद्धतीने. आणि आपल्याला साहित्य रजिस्टर, साहित्य नोंद रजिस्टर, ज्याला डेडी स्टॉक रजिस्टर म्हणतात, तर ते रजिस्टर देखील आपल्याला, स्टॉक रजिस्टर ते आपल्याला देखील ठेवायचं आहे. स्टॉक बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊन, म्हणजे ज्यांच्यामध्ये आपण आलेलं अंगणवाडीचं साहित्य असेल, ग्रामपंचायतकडून मिळालंच, म्हणजे आपल्याला कुठूनही साहित्याचा स्रोत असेल तर तो त्याच्यामध्ये नोंदवायचा आहे. म्हणून ते डेडी स्टॉक रजिस्टर देखील आपल्या केंद्रात असणं महत्त्वाचं आहे. तर आजच्या वेळेच्या माध्यमातून ताईंनो तुम्हाला जून, जुलै, ऑगस्टचं मी जे प्रोसिडिंग माझं स्वतः ठेवलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला, आणि कुठलं रजिस्टर ठेवायचं हे पण सांगण्याचा प्रयत्न केला. आजच्या वेळेपुरतं एवढंच. धन्यवाद.